स्वागत आहे मित्रांनो. हा बघा, बाहेर आलेलो आहे मित्रांनो. सकाळी अचानकच बाहेर यावं लागलं मित्रांनो. तर आता मी नाशिकच्या थोडं पुढे हर्सुल म्हणून गाव आहे. तिकडे काम होतं मित्रांनो, तर तिकडे चाललो होतो. सकाळी आपलं 4 वाजताच निघलेलो आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता अजून बरंच इथून लांब आहे हर्सुल मित्रांनो. तरी 20 एक 22 किलोमीटर इथून पडतं मित्रांनो. इथं मी वाघेरे घाटामध्ये आहे मित्रांनो. हे बघा, आसपासचा एरिया असा आहे. आपली तिकडे गाडी उभी केलेली आहे. तिकडे ते आपला भाऊ आणि वडील आहे. कसा ड्रायव्हर आपल्या घरचाच होता, गाडी आपली घरचीच होती. आपला भाऊच लागतो मित्रांनो. ते हे बघा इकडं दरी कशी आहे मित्रांनो, किती खोल एरिया आहे इकडं मित्रांनो. हा वाघेरे घाट आहे. तर आपलं हर्सुल पासून तर थोडं अंतर आहे, आपल्याला पुढं जायचं आहे मित्रांनो. तिकडं काम आहे आपलं, त्याच्यामुळं आलो होतो. त्या बघा तिथं गाडी लावली आणि इकडं आलतो मित्रांनो. या बघा इथून घर बघा मित्रांनो, खाली दरीत कसं दिसते ते एकदम छोटली, तुम्हाला दिसत असेल बघा. हा रोड असा समोरून वरून जातो, ते तिकडं व्हाईट व्हाईट दिसतंय ना तुम्हाला, तिकडं रोड आहे त्याच्यावरती मित्रांनो. हा बघा एरिया, घाट बघा मित्रांनो, किती मोठा घाट आहे आणि इथं किती खोल आहे बघा. एरिया तसा जबरदस्त एरिया आहे मित्रांनो, नैसर्गिक एरिया आहे. आणि कसा उन्हाळा लागल्यामुळे सर्व आता गवत वगैरे सगळं वाळून गेलेलं आहे मित्रांनो. बघू जा आपण, आपल्याला समोर देखील बरेच भेटल, अजून दरी वगैरे पाहायला भेटल. हे बघा, हे बघा ते दोघं तिकडे उभे आहे मित्रांनो. हे बघा इकडून जोरात गाड्या येत आहेत, जोरात अशा गाड्या येत आहे मित्रांनो. विशेष म्हणजे इकडे मित्रांनो सर्व आपल्या क्रुझर गाड्याच दिसतात. आपल्या रिक्षा वगैरे काहीच नाही इकडे, रिक्षा तर दिसलीच नाही अजून. घाटात दिसे मोठमोठे घाट आहे मित्रांनो. हे बघा समोर गाडी उभी आहे. इकडे गोविंद भाऊ आहे, इथं पप्पा आणि ते. सकाळी 4लाच निघलो होतो मित्रांनो, त्याच्यामुळं इथून निघालो बरं का. आता बघा समोर रोड बघा किती टन कसे, कॉर्नरला जबर आहे इकडे समोर बघा. काय खोल वाटत रे. पावसाळ्यात या झरण्यामधून पाणी उतरत असेल आहे ना मस्त. रस्त्याचं काम चालू आहे साईडने आहे ना, खडी वगैरे टाकली. आंब्याचे झाड काय मस्त आहे रे. गाडी काही जबरदस्त मध्ये आली. जागेवरच कॉर्नर आहे भाऊ. बापरे, जबरदस्त कॉर्नर आहे. बघा मित्रांनो, हरसूल लागलं बरं का. आता हे हरसूल गाव आहे. हरसूल मध्ये आलो आपण आता. हा रोड तर आज बराच खराब रोड आहे. पेट्रोल पंप वगैरे साईड इकडे बघ, पेट्रोल पंप आहे. हरसूल बघू आता. सरळ का? हा हा सरळ घे. बघ इकडे मित्रांनो, हर्सुलमध्ये आलो आता. हर्सुलमध्ये थांबलो होतो, तर काही नाश्ता करून घ्यावं म्हटलं, कारण की पुढं काही भेटत ना भेटत खायला, त्याच्यामुळं इथं थांबलो. तर रस्सा ते सांगितले ऑर्डर मित्रांनो. हे बघा ते दोघं बसले तिथं.
मी तर आपलं म्हटलं चला थोडं बाहेरचं बघावं म्हटलं. आपली इथं गाडी लावली आपली इथं उभं राहिलो. हे बघा एरिया बघा, हे असं घरी इकडं. हे बघा हे दुकानं वगैरे आहेत समोर. हे भाजीपाल्याचं मार्केट वगैरे इकडं दुकान आहे मित्रांनो समोर. इकडंच ठाणापाड्याला रोड जातो मित्रांनो हा. तर चला मित्रांनो करू नाश्ता, मग निघायचं आहे आपल्याला तिकडंच जायचंय. नाश्ता करून आता निघालो हर्सूल मधून. आपल्याला ज्या दिशेने जायचंय तिकडं त्या दिशेकडे निघालो मित्रांनो. इथून तरी 20 किलोमीटर असेल अंतर. बघू आता किती टाइम लागतो तिथपर्यंत जायला. गाडी चालू आहे बघा, रोडलाच निघालोय आपण हर्सूल मधून. बघा भाताचे शेत आहे इकडे सगळे. भात काढणी झालेली. हे सगळे सागवानचे जे दिसतात ना सगळे सागवानचे झाडे. बघा हे जण आपल्याला हे बघा कोणतं तरी गाव आहे विकास समिती. एक गाव आहे, छोटासा पाडा म्हणते तिकडं. आपल्या इकडं गाव म्हणतात नेरगुडे गाव म्हणून आहे मित्रांनो. एक गाव छोटसच गाव आहे. सगळे कौलाचेच घर आहे इकडं. बघा रोड पण किती छोटा रोड आहे. झाड रोडच्या कडाला एकदम झाडच येथून तिथून. मित्रांनो आता इथलं काम झालं आपल्याला. तर निघायचं होतं. आता 3 वाजले मित्रांनो. आपल्याला घरी जाऊस तर बराच टाईम होईल, कारण की बराच लांब जायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर चला आता निघायचं जे. इथलं काम उरकलं मित्रांनो. हे बघा पाठीमागून हे एवढी मोठी बिल्डिंग आहे मित्रांनो, शाळेची मोठी अशी. बघू आता आपल्याला किती टाइम लागतो किती नाही. हे बघा सगळं हे इथं कंपाऊंड आहे मित्रांनो इथं. आणि पलीकडे शेती आहे मित्रांनो. सर्व हे रान आहे ना, हे सगळे भाताचे रान आहे मित्रांनो. कारण की भात कटून गेलेलं आहे आता मित्रांनो. त्याच्यामुळं मग कसं सगळे रिकामे रान झालेले आहे मित्रांनो. चला तर निघू मग आपण. मित्रांनो आता नांदूर शिंगोट्यामध्ये आलो बरं का. बराच टाइम झाला मित्रांनो. बघा घरीच चाललोय मित्रांनो. रोड क्रॉस करायचा आहे अजून. मित्रांनो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. कारण की आता बराच टाइम झालेला आहे, घरी जायचं आहे. त्याच्यामुळं आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. आजचा ब्लॉग इथेच संपवतो.